नमस्कार, हॉट सीट या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण संवाद साधणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री दिलीप सोपल यांच्यासोबत। एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून दिलीप सोपल महाराष्ट्राला परिचित आहेत। सोपल साहेब, स्वागत आहे आपलं सामने विशेष कार्यक्रमात। पाणी पुरवठा खात्याचा कारभार गेली वर्षभर आपण सांभाळत आहात। अनेक लोकोपयोगी निर्णय त्या ठिकाणी आपण झाले। मग सुरुवातीलाच 10% लोकवर्गणीची अट रद्द करण्याचा निर्णय असो किंवा असे बरेचसे निर्णय, कशा पद्धतीने आपण महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घ्याल? वर्षपूर्वी मला 11 जूनला पवार साहेबांनी आणि अजितदादांनी संधी दिली आणि त्यानंतर साधारण 1 महिना या खात्याचा सगळा आढावा घेतला आणि गेली अनेक वर्ष 25 वर्ष 30 वर्ष आमदार म्हणून असताना 5 वर्ष नसताना लोकांच्या अडचणी पाणी पुरवठा स्वच्छता खात्यातल्या काय आहेत याचा आम्हालाही जवळपास तोंडपाठ झालेला होता। बरोबर, त्या निमित्तानं काही निर्णय घेणं अत्यावश्यक होतं। तर पहिला निर्णय हा घेतला की गेली 18-20 वर्ष दरडोई खर्चात वाढच झालेली नव्हती। बरोबर, पर कॅपिटा एक्सपेंडिचर। तर त्याच्यामुळं अनेक योजना ह्या फिजिबल होत नव्हत्या। बरोबर, म्हणजे मान्यतेसाठी यायच्याच नाही, कारण ही दरडोई खर्चात बसत नाही। बरोबर। आणि या तक्रारी आम्ही अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा काही ठिकाणी फार अडचण व्हायची। मग आल्यानंतर पहिल्यांदा तो निर्णय आमच्या विभागाने मंत्रिमंडळापुढे आणला आणि सर्व मंत्रिमंडळाने पाठिंबा दिला की हे फार आधी व्हायला पाहिजे होतं, पण हरकत नाही, वेळेवर आलं। दुसरा निर्णय की हागणदारी मुक्तीची अट याच्यामध्ये ती जाचक होऊ लागली आणि मग हळूहळू काही जण त्याच्यामध्ये खोटेपणा करून काही करण्याचा प्रयत्न करू लागले। तसं करण्यापेक्षा ही अट सुटसुटीत करावी। बरोबर, की जेणेकरून स्वच्छतेच्या कार्यक्रमावर पण परिणाम होणार नाही। बरोबर, आणि पाणी पुरवठा योजना पण मार्गी लागते। बरोबर, तो एक निर्णय झाला आणि योजना करताना पुढच्या 25 वर्षाचं लोकसंख्याचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण हे विचारात घेऊन योजना करावी लागली। आणि 25 वर्षानंतरची जी लोकसंख्या आहे किंवा 25 वर्षात वाढणारी जी आहे तिच्या खर्चाचा बोजा 10% म्हणून अस्तित्वात असलेल्या लोकसंख्येवर बसला। बरोबर। आणि तेच खरं अडचणीचं कारण झालं। बरोबर। आणि त्यामुळं लोकवर्गणी भरेन असे गेले, कुठं 1/4 भरली, कुठं अर्धी भरली आणि मग ह्याच्यात पळवाटा शोधू लागले। बरोबर, काही कंत्राटदार म्हणले आम्हीच लोकवर्गणी भरतो, लोकवाटा, आणि मग ते भरू लागले। आणि मग जेवढं काम चांगल्या पद्धतीनं व्हायचं त्यानं भरल्यावर तो काही साधू संन्यासी नाही आहे। बरोबर, तो काढणारच। बरोबर, त्याचा परिणाम भ्रष्टाचार, कामाची क्वालिटी, निकृष्ट दर्जाचं काम, ह्याच्या तक्रारी वाढल्या। ह्याचं मूळ कशात आहे? बरोबर, लोकवर्गणीची अट ही काढून टाकावी। बरोबर, असं विभागाचा प्रस्तावाला सर्वांनी मंत्रिमंडळाने मान्यता दिली। खरोखरच खूप क्रांतिकारी मोठा निर्णय झाला आणि 850 ते 900 योजना अर्धवट लोकवर्गणी न वर्गणी भरलेली याच्या कंत्राटदार पळून गेलेला अर्धी भरून, त्यामुळं पडून होत्या। बरोबर, एका निर्णयाने त्या सगळ्या मार्गी लागल्या। बरोबर, नाही, निश्चितपणानं अभिमानास्पद आणि क्रांतिकारी निर्णय म्हणायला लागेल। त्याचबरोबर सोपल साहेब, ग्रामीण भागामध्ये जनरली आपण गेलो, खेडेगावामध्ये त्या ठिकाणी जलस्वराज्याच्या त्या ठिकाणी टाक्या दिसतात आणि जलस्वराज्य संदर्भात चर्चा होते। जागतिक बँकेच्या सहयोगाने आपण हा प्रकल्प आणतोय। आज कशा पद्धतीनं या प्रकल्पाचं इम्प्लिमेंटेशन, अंमलबजावणी सुरू आहे? सद्यस्थिती काय? आता 2 भाग आहेत। एक केंद्र पुरस्कृत आणि राज्याचा 50% वाटा असलेली राष्ट्रीय पेयजल। बरोबर,
त्याच्यानंतर जागतिक बँकेच्या सहकार्याने जलस्वराज्य टप्पा 1 ही राबवली गेली. मग त्याच्यात बरेचशा योजना जवळजवळ 9,000 गावांच्या ह्या पूर्ण झाल्या आणि एक चांगला परिणाम दिसू लागला. पण त्याच्यानंतर तो एक लिमिटेड मर्यादेपर्यंतचा कार्यक्रम होता, तो बंद झाला. आणि बंद झाल्यानंतर ही राष्ट्रीय पेयजल योजनामध्ये ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठा योजना ह्या त्या निधीतून परत सुरू राहिल्या. म्हणजे कार्यक्रम ठप्प झाला असं नाही, बरोबर, पण तो एक विशिष्ट काल मर्यादेपर्यंतचा होता. त्याच्यानंतर मग त्या कार्यक्रमाचं एक चांगला परिणाम म्हणून जागतिक बँकेने जलस्वराज्य टप्पा 2 हा जवळजवळ 1500 कोटीचा कार्यक्रम, बरोबर, ही केंद्र शासनाने जागतिक बँकेला आणि जागतिक बँकेनं केंद्र शासनाला सांगून हे एकमेव राज्य निवडलेलं आहे ह्या कार्यक्रमासाठी. हे मागचा कार्यक्रम चांगला राबवल्याची फलश्रुती आहे. नक्कीच अतिशय दूरदृष्टी ठेवून ह्या सगळ्या योजना आपल्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहेत. त्याचबरोबर एक मला स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की शिवकालीन योजना सुद्धा आपण एक निर्णय संबंधित घेतला होता. शिवकालीन योजना म्हटलं की एक थोडंसं कुतूहल आणि एक उत्सुकता निर्माण होते. नेमकं कशा स्वरूपाचा हा निर्णय? कारण पाणी पुरवठा एक असं खातं आहे की दरवर्षी पाणी टंचाई महाराष्ट्राला गेल्या 3-4 वर्षापासून भासते. त्यामुळं शिवकालीन योजनेच्या संदर्भातील अधिक माहिती. त्याच्यामध्ये पूर्वी आपण किल्ल्यावर बघायचं, टाके असायचे, बरोबर, किंवा गावात अष्टकोनी तलाव, षटकोनी तलाव छत्रपतींच्या त्या काळात झाले. मग ते कधी गाळानं भरून गेले किंवा त्याची नादुरुस्ती झाली. मग त्याचा स्रोत बळकट करणं हा तो कार्यक्रम शिवकालीन योजना बळकटीकरणाचा आहे. आणि त्यामुळं अनेक ठिकाणी पाण्याचा स्रोत हा कायमस्वरूपी मिळालेला आहे, बरोबर, आणि त्याचं बळकटीकरण केलं आहे, त्याची दुरुस्ती केली आहे. त्यामुळं अनेकांचे प्रश्न पिण्याच्या पाण्याचा त्याच्यातून सुटलेला आहे. अनेक निर्णय जे आहेत ते दूरदृष्टी ठेवून पाणी पुरवठा विभागामार्फत घेतले जात आहेत असं सांगतात दिलीप सोपल. मग अभिनव योजना म्हणून शिवकालीन योजनेकडे पाहता येईल आणि त्याचबरोबर जागतिक बँकेच्या आणि केंद्र शासनाच्या सहयोगानं जलस्वराज्य टप्पा 2 याची सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. ही सगळी माहिती अजून सोपल साहेबांकडून आपण जाणून घेणार आहोत. या संदर्भातील अधिक माहिती तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती.